रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। रत्नागिरीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। 4 दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावर एक थरारक घटना घडली। किल्ल्यावरून एक तरुणी 250 फूट खोल समुद्रात पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी एकटीच किल्ल्यावर होती आणि ती सुरक्षा रेलिंगच्या पलीकडे जाऊन बसली असल्याचे एका पर्यटकाने पाहिले होते। काही वेळातच ती तरुणी तिथून गायब झाल्याचे या पर्यटकाने पोलिसांना कळवले। पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत हा पर्यटक तेथून निघून गेला होता। मात्र पोलिसांना घटनास्थळी तरुणीची चप्पल आणि दुपट्टा सापडल्याने फोनवरील माहिती खरी असल्याची खात्री पटली। यानंतर पोलिसांनी तातडीने तरुणीचा शोध सुरू केला आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले। पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने सुमारे 250 फूट खोल दरीत उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु सोसाट्याचा वारा आणि समुद्रातील जोरदार लाटांमुळे त्यांना शोध मोहिमेत यश आले नाही। गेल्या 4 दिवसांपासून पोलीस या तरुणीचा शोध घेत आहेत, मात्र ती अद्यापही सापडलेली नाही। त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। विशेष म्हणजे या तरुणीच्या बेपत्ता होण्याची नोंद जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात झाली नव्हती। त्यामुळे ही तरुणी नेमकी कोण, ती कोणत्या गावाची आहे, तिचे नाव काय, या सर्व गोष्टींचे गूढ कायम होते। मात्र आता या प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे। या तरुणीचे नातेवाईक रत्नागिरीत पोहोचले आहेत। त्यांच्या माहितीनुसार ही तरुणी मूळची हरियाणाची असून तिचे नाव सुखप्रीत प्रकाश धाडीवाल, वय 28 आहे। सध्या ती नाशिकला IDBI बँकेत नोकरी करत होती, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे। ती रत्नागिरीतील तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी आली असल्याची माहितीही आता समोर येत आहे। तरुणीची ओढणी आणि चप्पल यावरून तिच्या वडिलांनी ही आपलीच मुलगी असल्याचे पोलिसांना सांगितले आहे। सध्या पोलिसांकडून या तरुणीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। आज तिचा शोध घेण्यासाठी एक मोठा ड्रोनही मागवण्यात आला होता, परंतु अतिवारा आणि पाऊस यामुळे ड्रोन उडवण्यात अडथळे येत आहेत। जरी तिची माहिती समोर आली असली तरी पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही। जोपर्यंत मृतदेह हाती लागत नाही तोपर्यंत अधिकृत माहिती देता येत नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।